नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत, ज्याची फार्मसी क्षेत्रातले सगळेजण आतुरतेने वाट बघत होते. हो, UPSCने एक अशी घोषणा केली आहे, जी अनेकांचं करिअर बदलू शकते. चला तर मग या सुवर्ण संधीबद्दल सगळं काही जाणून घेऊया. हो, तुम्ही जो आकडा पाहताय तो अगदी बरोबर आहे. तब्बल 419 जागा. इतक्या मोठ्या संख्येने भरती होणं ही काही साधी गोष्ट नाहीये. खूप वर्षानंतर एवढी मोठी संधी आपल्यासमोर आली आहे, त्यामुळे याचं महत्त्व खूप जास्त आहे. खरंच ही एक ऐतिहासिक संधी आहे. ही फक्त एक सरकारी नोकरीची जाहिरात नाहीये. फार्मसीच्या जगात याला बंपर वॅकन्सी असं म्हटलं जातंय. का? कारण अनेक दिवसांपासून याची चर्चा होती, सगळेजण वाट बघत होते आणि फायनली ती आता आपल्यासमोर आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण आता आलेला आहे. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण नेमकं काय काय पाहणार आहोत? तर ही संधी कुठून आली, या पदाचं स्वरूप काय आहे, पगार प्रतिष्ठा कशी आहे, कोण अर्ज करू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं तयारी कशी करायची, या सगळ्या मुद्द्यांवर आपण सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. ही संधी नेमकी आली कुठून आणि ती किती खरी आहे हे आधी समजून घेऊ. तर बघा, ही घोषणा थेट गॅझेट ऑफ इंडिया म्हणजे भारताच्या अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे याच्या विश्वासार्हतेबद्दल मनात कोणतीही शंका ठेवू नका. ही भरती कोण करताय? तर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC. आणि कोणासाठी? तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयासाठी. आणि हो, सध्या जागा 419 असल्या तरी कामाच्या गरजेनुसार त्यात बदल होऊ शकतो असंही स्पष्ट केलं आहे. आता आपण हे समजून घेऊया की ड्रग इन्स्पेक्टर हे पद नक्की आहे तरी काय. सरकारी सेवेत या पदाचं स्थान काय आहे, याला किती महत्त्व आहे. हे पद आहे ग्रुप B गझेटेड. आता याचा सोपा अर्थ काय? तर ही फक्त एक नोकरी नाहीये, हा एक अधिकार आहे, एक जबाबदारी आहे. या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला समाजात एक वेगळाच मान आणि ओळख मिळते. थोडक्यात सांगायचं तर हे एक पॉवरफुल पद आहे. इथे बघा, सगळी माहिती अगदी स्पष्टपणे दिली आहे. पदाचं नाव आहे ड्रग इन्स्पेक्टर किंवा औषध निरीक्षक. क्लासिफिकेशन आहे ग्रुप B गॅझेटेड. हे पद आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येतं आणि यावर नियंत्रण असतं CDSCO म्हणजेच सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनचं. चला आता त्या गोष्टीबद्दल बोलूया जी आपल्या सगळ्यांसाठी एक मोठी प्रेरणा असते. ते म्हणजे या पदासोबत मिळणारा पगार, फायदे आणि समाजात मिळणारी प्रतिष्ठा. या पदासाठी लेव्हल 8चा पे स्केल आहे. याचा अर्थ सुरुवातीचा मूळ पगारच जवळपास 47,600 रुपये आहे, जो पुढे जाऊन 1.5 लाखांपर्यंत पोहोचू शकतो. आणि लक्षात घ्या, हा फक्त बेसिक पगार आहे. याच्यावर DA, HRA असे अनेक भत्ते मिळून हा आकडा आणखी मोठा होतो. या पदाची खरी ताकद फक्त पैशात नाहीये, तर त्यासोबत मिळणाऱ्या ओळख, मान आणि आदरात आहे. विचार करा, मी ड्रग इन्स्पेक्टर आहे असं सांगताना जो अभिमान वाटतो, जी प्रतिष्ठा मिळते, ती खरंच अनुभवण्यासारखी असते. या भरतीचं सार आपण 3 गोष्टींमध्ये मांडू शकतो. पदं जास्त आहेत, तयारीसाठी वेळ मिळणार आहे आणि पैसाही चांगला आहे. म्हणूनच ही खरंच एक आयुष्य बदलून टाकणारी संधी आहे असं म्हटलं जातंय. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊ. ही संधी तर खूपच छान आहे, पण यासाठी अर्ज करण्यासाठी नेमकी कोणती पात्रता असणं गरजेचं आहे? हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. चला तर मग पाहूया की या मोठ्या संधीसाठी पात्रतेचे निकष नेमके काय आहेत. पात्रतेचे नियम अगदी सरळ आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्याकडे फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्सेसमध्ये बॅचलर डिग्री असायला हवी. दुसरं म्हणजे तुमचं शिक्षण हे PCI किंवा AICTE मान्यताप्राप्त संस्थेतून पूर्ण झालेलं असावं. आणि हो, एक बोनस पॉइंट म्हणजे जर तुमचं स्पेशलायझेशन क्लिनिकल फार्मॅकॉलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये असेल तर निवड प्रक्रियेत त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. आतापर्यंत आपण या संधीबद्दलची सगळी माहिती घेतली, पण फक्त माहिती असून चालत नाही, बरोबर ना? या माहितीचं सोनं करण्यासाठी योग्य तयारी करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. संधी जेवढी मोठी आहे, तेवढीच स्पर्धाही तगडी असणार आहे. त्यामुळे साधीसुधी तयारी करून चालणार नाही. जोरदार तयारी करावी लागेल, तेव्हाच ही DIची जागा आपल्याला मिळू शकेल. त्यामुळे आत्तापासूनच, याच क्षणापासून तयारीला लागावं लागेल.
तर मित्रांनो, आता वेळ आली आहे स्वतःला एक प्रश्न विचारण्याची, की खरंच हीच ती संधी आहे का, जी आपलं करिअर एका वेगळ्या उंचीवर नेऊ शकते? जर तुमचं उत्तर हो असेल, तर आता अजिबात वेळ घालवू नका. कारण आपलं भविष्य आपल्याच प्रयत्नांवर अवलंबून आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी. धन्यवाद.